शिवम प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित केलेल्या या युवा हृदय संमेलनामध्ये आमचे मार्गदर्शक आदरणीय इंद्रजितजी देशमुख साहेब, त्यांना आपण सगळे काका म्हणतो, काकांनी मला या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं आणि आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्याची संधी दिली. खरं तर या परिसरामध्ये मी पहिल्यांदाच आलो. काकांकडनं याच्या अगोदर अनेकदा मी या संमेलनाविषयी ऐकून होतो, पण आज जेव्हा मी येत होतो आणि माझ्या बरोबर असणारे माझे मित्र मला सांगत होते या सगळ्या संमेलनाच्या संदर्भात, अक्षरशः हा सगळा परिसर आणि आपल्याकडे पाहून मी भारावून गेलो. आणि इथं आल्यानंतर म्हटलं मी काय मार्गदर्शन करणार आहे. खरंच मार्गदर्शन वगैरे करण्याच्या फंदात मी पडणार नाही, मी फक्त तुमच्याशी गप्पा मारणार आहे. मी गेली अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या विषयांवरती तरुणांशी संवाद साधायचा प्रयत्न करतो. एक दिवशी मी माझ्या वडिलांना विचारलं की म्हटलं हे प्रबोधन वगैरे करून समाज वगैरे असा काय फार बदलताना दिसत नाही, तर कशासाठी ही भाषणं करायची. त्यावेळेस ते मला म्हटले होते की तू बोलेल आणि समाज बदलेल असलं काही तू मनात ठेवू नको. म्हटलं मग बोलायचं कशासाठी. ते म्हटले बोलून बोलून तू एकटा जरी सुधारला तर काही कमी नाही. तुला जरी एखाद्या टप्प्यावर असं वाटलं आपण जसं बोलतो त्याच्या 2-5% आपण वागावं, तरी सुद्धा म्हटले माझ्या दृष्टीने हे फार मोठं काम झालं विषय. आणि त्या दिवसापासून ठरवलं की आपण बोलत राहावं आणि त्या बोलण्यातून किमान आपण सुधारावं असा प्रयत्न आपण करायला हवा. जगणं सुंदर आहे हे कुणीतरी सांगण्याची वेळ येणं खरं तर हेच दुर्दैव आहे. मुळात आपण माणसं म्हणून जन्माला आलो ना, केवढे मोठे देवाचे उपकार येतो की आपल्याला माणूस म्हणून जन्माला घातलं. आपल्याला बोलता येतं, आपल्याला ऐकता येतं, आपल्याला गाता येतं, आपल्याला हसता येतं, आपल्याला रडताही येतं. आणि या सगळ्या संधी भगवंतानं तुम्हाला मला दिलेल्या आहेत. ज्या दिवशी आपण माणूस म्हणून जन्माला आलो ना, त्याच दिवशी देवानं आपल्यावरती इतके उपकार करून टाकले. फक्त आपल्याला दिलेलं जगणं सुंदर आहे याच्यासाठी कधीतरी अंतर्मनात डोकावून पाहिला. मला सांगा, जनावरांना व्यक्त होता येतं का? या हायवेला रोज 2-4 कुत्री मरून पडलेली असतात. त्यांच्या पिलांना पोलिसात जाऊन तक्रार करता येते का? आमच्या बापाची चूक नव्हती, याच्याच गाडीचा ब्रेक दाबला नाही, आमची तक्रार घ्या. धाब्यावरती कोंबड्या वाहून येतात लोक. त्या गाडीला मागाशी काठी बांधलेली असते, त्या काठीला त्या कोंबड्या उलट्या बांधलेल्या असतात. त्यांच्या चोचीतनं फेस बाहेर पडत असतो, त्यांचे पंख फडफडत असतात. त्यांना तक्रारही करता येत नाही आणि त्यांना बोलताही येत नाही की बाबांना आता शेवटचा प्रवास आहे, जरा नीट न्या. आपण किती नशीबवान आहोत. आपल्याला बोलता येतं, आपल्याला ऐकता येतं, आपल्याला मेसेज देता येतो. काकांनी आपल्याला बोलवलं, आपण सगळेजण एकत्र आलो. काय धमाल आहे माणूस म्हणून जन्म. आणि म्हणून जर जन्माला आलोय तर आता माणूस म्हणून. आणि एक विशेष म्हणजे मला सांगा, जगातला सगळ्यात बुद्धिमान प्राणी कोण आहे? कोण आहे? आणि कुणी जाहीर केलं? मग जर आता आपण जाहीर केलंय तर मग ते सिद्ध करायची जबाबदारी आपली आहे की नाही? मला वाटतं की सिद्धही करता आलं पाहिजे की अरे आपण हुशार आहोत. आणि आपली हुशारी म्हणजे फक्त साधनांची निर्मिती नव्हे. साधनांच्या निर्मितीनं जगणं सुकर होईल, सुलभ होईल, पण ते सुखी किंवा आनंदी होईलच असं नाही. आणि मला वाटतं हे साधू संतांना कळालं की बाबा रे, जगणं जर सुखी करायचं असेल ना, हा साधनं तुम्ही निर्माण करा विज्ञान तंत्रज्ञानाच्या जोरावर, पण निवड साधनांनी जगणं सुंदर होऊ शकत नाही. ती अंतरात्म्याची कॅरेक्टरिस्टिक आहे आणि ती तुम्ही समजून. आणि म्हणून तर माऊली म्हटले हो, किंबहुना सोय जीव आत्मयाचे आहे, तेच जे होय तया नाम सुख. माऊलींनी सांगितलं बाबांनो, आत्म्याशी जे संबंधित आहे ना त्याला सुख म्हणायचं. साधनं तुमची वरवरची रंगरंगोटी करू शकते, पण खऱ्या आनंदापर्यंत पोहोचायचं असेल तर थोडस आत डोकून बघावं लागेल. हे साधू संतांना समजलं. मला तर ज्ञानोबांचा इतका हेवा वाटतो. मला वाटतं या जगातले 2 महान वक्ते जर कोण असतील ना, एक आहेत ज्ञानोबा
आणि एक आहे भगवान श्रीकृष्ण. मला हे दोन महान वक्ते वाटतात जगात. कसलं सामर्थ्य त्यांच्या वक्तृत्वात बघा. भगवान श्रीकृष्णानं गीता कुठे सांगितली? कुठे? असं पॅन्डॉल टाकलेला होता का? फॅन बिन लावले गरम होऊ नये म्हणून. हा, आलेल्या लोकांचं एकदम मस्त स्वागत. आता बसा, भगवान श्रीकृष्ण गीता सांगणार आहेत, आता ऐका. आणि मग आल्याबरोबर स्टेजवर स्वागत झालं, कृष्णाचा सत्कार झाला, मग त्यानं गीता. असलं होतं का? एसी ऑडिटोरियम मध्ये गीता नाही सांगितली. आता शंख फुकले जातील, जगातले सगळे महान योद्धे एकमेकांवरती तुटून पडतील, रक्ताच्या धारोळ्यात कोसळतील. जिथे साक्षात आता मृत्यूचा तांडव उभा राहणार आहे, तिथं कृष्ण कसल्या संयमानं गीता सांगतो. ते अर्जुनावर चिडत नाही, रागवत नाही, त्याला सांगतो अरे अस्वस्थ होऊ नको. जगातला सगळ्यात श्रेष्ठ धनुर्धारी तू आहेस, उचल शस्त्र. काय सामर्थ्य आहे भगवान श्रीकृष्णाचं. जिथं युद्ध होणार आहे त्या युद्धभूमीवरती जगाचं तत्वज्ञान सांगणारी गीता भगवान कृष्ण सांगतो. मला कृष्णाचा हेवा वाटतो. आणि कृष्णाचं जगणं आपलं जगणं जर सुंदर करायचं असेल ना, जरा कृष्णाकडे बघा. कृष्णाच्या आयुष्यात कमी टेन्शन आहे का? बरं, जन्माला येतानाच तुरुंगात जन्माला आला. तुरुंगात जन्माला आला, आई बापाला सोडून जावं लागलं. तिथं मित्र परिवार गोळा केला, त्यांना सोडून जावं लागलं. पुढे जाऊन गोपिका भेटल्या, राधा भेटली, तिला सोडून जावं लागलं. मथुरेत गेला, मथुरा सोडून गेला, लोक त्याला रणछोडदास म्हणायला लागले. काय दुःख होत त्याचं. आणि एवढं सगळं दुःख असून सुद्धा कृष्ण काय भन्नाट जगतो. कृष्ण बासरी वाजवतो. बघा, एंटरटेनमेंट अँड सेलिब्रेशन या दोनही गोष्टी एकमेकांपेक्षा वेगळ्या आहेत. आयुष्य सेलिब्रेट करता आलं पाहिजे, आयुष्याचा उत्सव करता आला पाहिजे, जगण्याचा उत्सव करता आला. कृष्णाने त्याच्या जगण्याचा उत्सव केला. मी काय म्हटलं, एंटरटेनमेंट अँड सेलिब्रेशन दोनही शब्द एकमेकांपेक्षा वेगळे. मनोरंजन काय? आपण सगळेजण तिकीट काढून पिक्चरला जातो, ते पुढचं नाचायला लागलं का आपण हातपाय हलवायला लागतो, गाणं सुंदर लागलं का मग आपण जरा ओठ हलवायला लागतो. हे मनोरंजन आहे. कुणीतरी सादरीकरण करतंय आणि आपण त्याचा आनंद घ्यावा, हे मनोरंजन आहे. कृष्ण असा पायावर पाय टाकून बसतो का, ए तुम्ही नाचा मी बघतो? कृष्ण नाचतो. कृष्ण म्हणतो का तुम्ही वाजवा मी ऐकतो? कृष्ण स्वतः बासरी उचलतो, स्वतः गायींच्या मागे जातो, स्वतः सगळ्या जाती धर्माची पोरं गोळा करतो, त्यांच्या सोबत काला करून खातो. गोवर्धन आपण उचलू शकतो. चला, मी करंगळी लावली, तुम्ही पण काठ्या लावा. मी एकट्यानं उचलून नाही जमणार, तुमचा पण आधार काठीचा असला पाहिजे. कृष्ण नेता आहे, कृष्ण नेतृत्व आहे. आणि त्याचं नेतृत्व ते कुठल्या निवडणुकीत जिंकण्यापुरतं नाही, जगणं समृद्ध करण्यासाठी. मला वाटतं हा कृष्ण जर समजून घेतला, जगणं सुंदर होऊन जाईल. मी काय म्हटले, दोन व्यक्ती इतके महान आहेत. कृष्ण याच्यासाठी महान आहे, दुःख सहन करतो, यातना सहन करतो, पण स्वतःचं जगणं सुंदर करतो, त्याच्या मस्तीत जगतो आयुष्य. आणि इतरांनाही जगण्याचा अर्थ समजून सांगतो. आणि ज्ञानोबा मला याच्यासाठी विशेष वाटतात काका. जगात असं कोण प्राध्यापक आहे त्यानं सांगावं उद्यापासून तुमचं पोरगा आमच्याकडे आणून टाका, त्याच्या आयुष्याचं कल्याण झालं म्हणून समजा. एवढा कॉन्फिडन्स कुणाच आहे? अहो, ज्ञानोबा सांगतात, तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का. काय कॉन्फिडन्स आहे. तरी अवधान ऐकले दिजे. काही क्षणांसाठी माझ्याकडे बघा हो, मी प्रतिज्ञा घेऊन तुम्हाला सांगतो, सगळी सुख तुमच्या दारात येतील. कसला आत्मविश्वास. माऊली सांगतात, एकदा लक्ष द्या, या वाटेवर तुम्ही येऊन बघा, जगणं सुंदर होऊन जाईल. साधू संतांना ठाऊक आहे की बाबांनो, फक्त आणि फक्त साधनांमध्ये जगणं सुंदर होत नाही, त्याच्यासाठी आत डोकावून बघावं लागतं. मला वाटतं ते धाडस आम्ही आमच्यात निर्माण करू का. आमचं जगणं दुःखी असण्याचं नेमकं काय कारण आहे, आम्ही ते कधीतरी शोधून बघू का. आमच्या अडचणी पण इतक्या साध्या आहेत ना, म्हणजे आम्ही कशाचं दुःख म्हणून माहित नाही. म्हणजे उगाच आम्ही अंतःकरण इतकं जड करून ठेवलंय. अहो, माऊलींना ज्यावेळेस महागाईची वेळ आली तर माऊली काय म्हटलं,
जो जे वांछील तो तेला हो प्राणी जा. केवढा मनाचा मोठेपणा आहे. ज्याला ज्याला जे जे हवंय ते मिळू दे. आणि भगवंताकडे हे मागायचं धाडस कधी येतं? तेवढी पात्रता असावी लागते. काय म्हटले तुकोबाराय? आम्हासाठी अवतार. तुकोबारायांना विचारलं भगवंताने अवतार कुणासाठी घेतला? त्या आपल्यासाठी, सगळ्यांसाठी असं नाही, आम्हासाठी अवतार. केवढं धाडस आहे. आणि कशासाठी अवतार घेतला? आमच्यासाठी अवतार घेतला, आम्हासाठी अवतार असं म्हणत असताना तुकोबाराय पुढे म्हणतात, सुख ठेवी आम्हासाठी, दुःख आपणची होत. देव काय करतो? सुख आम्हाला देऊन टाकतो आणि दुःख स्वतः ठेवतो. आम्हा घाली पाठीकडे, आपण कळी काळाची भिडे. अरे आम्हाला पाठीकडे ठेवतो आणि देव स्वतः कळी काळाला जाऊन भिडतो. तुकोबारायांचा हा विश्वास. त्यांना आपल्याला दुःख देण्यासाठी जन्माला घातलेलं नाहीये. हा चालू चालू जी दुःख येतील ना, ती बाजूला सारण्यासाठी ईश्वर धावून येणार आहे. एवढं धाडस तुकोबाराय जात होता. आणि ज्ञानोबा तर किती गोड मागणं मागतात. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे. आणि मागणं सुद्धा असं लाचार होऊन नाही. मागणं सुद्धा कसं आहे? हा वाग्यज्ञ तुमच्या समोर मांडलाय, याच्यावर संतुष्ट असाल तर तोषो निमज द्यावे. जे खळांची व्यंकटी सांडो, जे खल आहेत, जे दुर्जन आहेत, त्यांची व्यंकटी सांडो. तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवन. मैत्र जीवांचे शब्द आता नाही. आता हे फ्रेंडशिप डे, व्हॅलेंटाईन डे आले. तेव्हा ज्ञानोबा म्हणाले मैत्र जीवांचे जे जे जीव आहेत त्यांच्यामध्ये मैत्रीचे संबंध प्रस्थापित होते. मला वाटतं आपल्यामध्ये असे मैत्रीचे संबंध प्रस्थापित झाले. मला जे सुख मिळालंय ते माझ्या शेजारच्यालाही मिळावं ही भावना आपल्यामध्ये असते तर काय लागतो आपलं आणि इतरांचं जगणं सुंदर व्हायला. पण आम्हाला आहे ना सगळं पाहिजे ते आपलं आपलं पाहिजे. ते एकाला देव प्रसन्न झालता आणि देव म्हणला तुला काय मागायचंय ते माग. त्याला एक गाडी दे म्हणला देवा. म्हणलं तुला एक देईन पण शेजारच्याला 2 द्यावा लागतं. मला एक घर दे म्हणलं पण तुला एक देईन शेजारच्याला 2 घरं द्यावी लागतील. त्याला थांब हे असलं गाडी नको काहीच नको. म्हणला एक डोळा जाऊ दे म्हणला. मला का म्हणला ते शेजारच्याचे 2 गेले पाहिजे. इतका शुद्र विचार जर आपला असेल तर कधी जगणं सुंदर होईल. लक्षात घ्या आपलं आहे ना सुख, आपलं दुःख हे खरं तर आपलं आपलं असतं. पण आपलं सुख, आपलं दुःख हे इतरांच्या क्रिया प्रतिक्रियेवरती अवलंबून राहायला लागलं ना, तेव्हापासून आपण दुःखाकडे वाटचाल सुरू झाली. आपल्याला आपल्याकडे काय आहे याचा आनंद नाही. आपल्याला दुःख याचं आहे की इतरांकडे काय वेगळं चांगलं आहे. आपल्याला काय मिळालं याचा आपल्याला आनंद नाही, पण आपण काय गमावलं ना याचं दुःख आपल्याला आहे. मला सांगा, झाड पानांची गळती होते, कितीतरी पानं त्याची रोज गळून पडतात. आता सुंदर दिसणारं टवटवीत फुल गळून पडतं, झाड त्याचं दुःख व्यक्त करतं का? अरे काल 4 पानं होती आज तर गळून गेली. त्याला माहित आहे उद्या नवीन परत पालवी फुटणार. झाड गेलेल्या फुलांची, गेलेल्या पानांचं दुःख व्यक्त करत नाही, नव्या पानांच्या, नव्या फुलांच्या प्रतीक्षेमध्ये त्याचं जगणं सुंदर करत राहतं. गेलेल्या गोष्टींचं दुःख मानण्यापेक्षा जे आहे त्याची मजा घेऊ, त्याचा आनंद घेऊ. इतरांविषयी मनात अवजड भाव ठेवून मन जड करण्यापेक्षा जरा हलकं होत जाऊ. आपलं जर चुकलं तर माफ करा असं सरळ म्हणून टाकू, आणि कुणी जर माफी मागितली तर सरळ मनानं त्याला माफ करून टाकू. किती सोपं आहे हो जगणं. आपण असले विचार करतो, कल्पना करतो, नको नको तो विचार करतो आणि त्यानं दुःख वाढत जातं. मला वाटतं ठराविक प्रसंगावरून, ठराविक क्षणांवरून आपण कुणाविषयी मत बनवायला नको. मला आता एक गंमत विचारतो तुम्हाला. मला सांगा, प्रचंड ऊन आहे, तुम्हाला पाणी प्यायचं, तुम्ही झाडाच्या खाली सावलीला थांबलेला, इकडं तिकडं तुम्ही पाणी शोधताय, तुम्हाला पाणी मिळत नाही, आणि अचानक समोरच्या बिल्डिंग मधून एखाद्या खिडकीतून एखाद्या माणसानं पाण्याची बाटली दाखवावी. ओ साहेब तुम्हाला पाणी प्यायचं ना, जरा या इकडं पाणी घेऊन जा. काय मनात विचार येईल त्या माणसाविषयी तुमच्या? मला आत्ता तहान लागली होती आणि ह्यानं किती माझं मन ओळखलं, लांबून का होईना बाटली दाखवतोय आणि बोलवतोय पाणी प्यायला. काय विचार कराल त्या माणसाविषयी? चांगला कराल का वाईट कराल? चांगला विचार करा. तुम्ही धावत पळत त्या बिल्डिंगच्या खाली जाऊन उभं राहिलात आणि 15 मिनिटं ते खाली झालं नाही. आता काय वाटतंय?
कुठून याच्या नादाला लागलो, त्याला द्यायचं नव्हतं, खाली यायचं नव्हतं, तर हात कशाला करत होतो. आणि 15 मिनिटानं ते डायरेक्ट लिंबू सरबत घेऊन आलं. साहेब ते पाणी आणायचं होतं, तर म्हटलं आता एवढ्या उन्हातून आलाय तर जरा लिंबू सरबत. आणि काय वाटतंय हो त्याच्याविषयी? काय बाबा देव माणूस आहे असं वाटतंय. आणि तुम्ही लिंबू सरबत असं ते ओठाला ग्लास लावावा, पहिला घोड घ्यावा आणि त्याच्यात साखरच नाही, नुसतंच लिंबू, आंबट तोंड झालं. आता काय वाटतं? आता वाटतं गळा दाबून आणि तेवढ्यात त्यानं खिशातून साखरेची पुडी काढावी, म्हणावं नाही मला वाटलं तुम्हाला शुगर बिगर टाकू का. आता वाटतं याला डोक्यावर घेऊन नाचू का काय. किती मिनिटात आपल्या कल्पना बदलतात. ठराविक प्रसंगावरून त्या माणसाचा जज करू नका. उगाच मनात काहीतरी आणून आपण आपलं मन का जड करा. चला वागला असेल तसा, परिस्थिती तशी असेल, चला पुढे निघूया, जाऊ. खर तर आपला आनंद, आपलं सुख हे आपल्या आपल्या विचारांवर अवलंबून आहे. उगाच इतरांविषयी विचार करून, इतरांविषयी तुलना करून आपण जड होत जाण्यापेक्षा इतरांच्या भल्याचा विचार करू, इतरांच्या चांगल्याचा विचार करू, आपोआप आपल्याला आपले चांगले मार्ग सापडत जातात. ते शोधता येतील का याचा विचार करा. आणि मला असं नेहमी वाटतं, हे निसर्ग आहे ना इतका सुंदर आहे. ते बघा, एक दाणा पेरला ना साहेब, 1000 दाणे उगवतात. आपण जे देऊ ना समाजाला, निसर्ग त्याच्या हजारो लाखो पटीने आपल्याला परत करतो. आपण प्रेम दिलं तर निसर्ग आपल्याला प्रेम परत करेल. आपण दुःख पेरलं तर परत दुःख उगवेल. आपण कुणाच्या आनंदासाठी काही काम केलं तर तो आनंद आपल्याला परत मिळेल. आपल्याला आपल्या जगण्यात काय पेरायचं मला वाटतं ते ठरवावं लागेल. आणि निसर्ग माहितीये का, तुमच्या गरजा पूर्ण करू शकतो, आपला हव्यास पूर्ण करू शकतो. आणि एकमेव प्राणी असा आहे माणूस, आपण त्याला हुशार म्हणून जाहीर करून टाकलं, पण ते थोड्या गोष्टीमध्ये संतुष्ट नाहीये. मी म्हणत नाही मोठी स्वप्न बघ, अरे मोठी स्वप्न बघा, जे करता येईल ते करा, जे कमवता येईल ते कमवा, पण हे सगळं इथंच ठेवून जायचंय याची जाणीव मात्र काय मनात असली पाहिजे. आणि कमवत असताना आपण जगणं विसरत नाही होत ना, हा भाव आपल्या मनात कायम असला पाहिजे. माणसाला इतका हव्यास आहे काय करू आणि काय नाही याच्यात तो जगणंच विसरून गेला. रस्त्यावरून एक ट्रक चाललेली होती तांदळाची, आणि त्यातून 2 पोते खाली पडले. खाली पडलेले ते तांदळाचे पोते अशा रस्त्यावरती तांदूळ पसरले होते. रस्त्यावरती तांदूळ पसरलेले होते, तिथं 4 मुंग्या आल्या. त्यांनी त्यातला एक तांदळाचा दाणा उचलला आणि आपल्या आपल्या वारुळाकडे निघून गेल्या. त्या मुंग्या वारुळाकडे निघून गेल्या. त्यांनी परत रस्त्याकडे साहेब वळून सुद्धा बघितलं नाही. तिथं 4 चिमण्या आल्या, त्यांनी 4 दाणे खाल्ले, आपल्या घरट्याकडे निघून गेल्या. त्यांनी रस्त्याकडे परत वळून सुद्धा पाहिलं. तिथं 4 गायी आल्या, त्यांनी मुठमुठ तांदूळ खाल्ले, आपल्या आपल्या गोठ्याकडे निघून गेल्या. त्यांनी परत वळून सुद्धा पाहिलं नाही. आणि नंतर तिथे 4 माणसं आली. तिथं एकही तांदळाचा दाणा उरला नाही. आणि ते जे घराकडे निघाले, परत त्यांनी रस्त्याकडे वळून सुद्धा पाहिलं. अरे प्राण्या पक्ष्यांची नाळ अजूनही निसर्गासोबत जोडून आहे, पण माणूस हा एकमेव प्राणी की त्याची नाळ त्याला निसर्गासोबत नाही जोडून ठेवता आली. साधनांच्या निर्मितीसाठी, भौतिक सुखासाठी निसर्गाला आम्ही एवढं ओरबडून घेतलं की निसर्गाला सांगावं लागलं आता मास्क लाव, तोंड सुद्धा दाखवू नको. आणि ही जाणीव आता नाही, हजारो वर्षापासून निसर्गानं माणसाला करून दिलेली आहे की बाबा रे, निसर्गाच्या समोर तू फार छोटा आहेस. तुझी नाळ निसर्गासोबत जोडून ठेव, तर तुझं जगणं समृद्ध होईल, सुंदर होईल. नेपोलियननं युरोपवरती आक्रमण केलं होतं, सगळा युरोप जिंकला, शस्त्रांच्या जोरावरती युरोपवरती सत्ता प्रस्थापित केली. पण तिथं पिवळ्या तापाची साथ आली, मोजकं सैन्य उरलं आणि ते घेऊन नेपोलियनला मायदेशी परतावं लागलं. शस्त्रांच्या जोरावरती युरोप जिंकता आला, पण पिवळ्या तापाच्या साथी समोर सैन्य टिकाव धरू शकलं नाही. हा इतिहास आहे. चीन मध्ये मिंग राजवट होती, तिथे प्लेग आला, सगळी मिंग राजवट त्या प्लेगच्या साथीमध्ये उद्ध्वस्त झाली
हा इतिहास आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये जनावरांचा प्लेग आला, सगळी जनावरं मरून गेली. जनावरांवरती आधारित असणारे उद्योग व्यवसाय लयाला गेले. हा इतिहास आहे. आतापर्यंत निसर्गानं वारंवार माणसाला सांगितलं की बाबा रे, निसर्गाच्या समोर तू खूप छोटा आहे. ही प्रगती साधत असताना तुला तुझी नाळ निसर्गासोबत जोडून ठेवता येईल का, यासाठी प्रयत्न कर. निवळ साधनांनी आणि निवळ संपत्तीनं जर जगणं सुंदर होत असतं, सुखी होत असतं, तर जगातली सगळी श्रीमंत राष्ट्र सुखी झाली असती, समृद्ध झाली असती. भूतान सारखं राष्ट्र आपल्या शेजारी, ज्यांनी समाधानाचा निर्देशांक जाहीर केला आणि सगळ्या जगाला ओरडून सांगितलं की बाबांनो, आमच्याकडे चमचमीत रस्ते नाहीत, चकचकीत मॉल नाहीत, पण आम्ही जगात सगळ्यात समाधानी आहोत. एक दिवस तर असा येणार आहे की आपल्याला आपली सगळी प्रगती ही समाधानाच्या पातळीवरती मोजावी लागणार आहे. आणि मग समाधानाच्या पातळीवर जर आपल्याला प्रगती मोजायची असेल तर मग आम्ही कशाने समाधानी राहणार आहोत? समाधानी राहण्यासाठी, जगण्यासाठी अपेक्षित असणाऱ्या गोष्टी, ते पोषक वातावरण आम्ही निर्माण करू शकलो का? नाहीतर 10 साखर कारखान्याचे शेअर्स आहेत आणि डॉक्टरने सांगितलंय आता चमचावर पण खाऊ नका. 10 लाखाचा दिवाण बनवून घेतलाय झोपायला, डॉक्टरने सांगितलंय आता मनक्यात गॅप आहे, चटेवर झोपत चला. जगणं समृद्ध जर करायचं असेल, सुंदर करायचं असेल, तर निसर्ग, पर्यावरण, समाज या संदर्भानं आम्ही काहीतरी विचार करणार आहोत का, हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. माणूस म्हणून आपण जन्माला आलो, जगात आपण सगळ्यात विद्वान प्राणी आहोत असं म्हणतो, तर आपली विद्वत्ता निसर्गाच्या संदर्भानं उपयोगी येईल का, हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. मला इथल्या सगळ्या तरुण तरुणींना एक सांगायचं की आपण माणसं आहोत आणि आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत. याच्यापेक्षा भन्नाट काय असू शकतो? आपण सगळे वेगळे आहोत. त्या सचिन तेंडुलकर सारखा षटकार ऐश्वर्या रायला मारता येतो का? ऐश्वर्या राय सारखा ठुमका लता दिदींना देता आला असता का? लता दिदींसारखं गाणं अशोक सराफला म्हणता येत का? तुम्ही जर मला म्हणले ना भाषण कर, मी 4 वाजेपर्यंत बोलू, पण तुम्ही म्हणले नाही एवढ्या लांबून आलाय, कोल्हापूर जवळ आहे, जाता जाता एखादी कुस्ती करून जा, आपल्या जण जमणार नाही. प्रत्येकात वेगळे हो काहीतरी, ते वेगळे पण ओळखावं, त्याची मजा घ्यावी, मस्तीत आयुष्य जगावं, धुंदीत आयुष्य जगावं. तुम्हाला गंमत सांगतो, मी का म्हणतो की प्रत्येकात काहीतरी वेगळं आहे. मी परवाही कार्यक्रमात सांगितलं कॉलेजला, आम्ही ज्यावेळेस कॉलेजला होतो ना, कॉलेजला गॅदरिंग असायचं आणि मी पुण्यात, नगरवरून पुण्यात शिकायला आलो डी वाय पाटील कॉलेजला, MBA ला ऍडमिशन घेतलं. MBA ला आल्यानंतर माझ्या सरांनी मला पहिल्याच वर्षी विचारलं, गणेश तुला MBA कशात करायचंय? म्हटलं ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मध्ये MBA करायचं. मग पहिल्या वर्षी कॉलेजचं गॅदरिंग होतं. तुमच्या शाळेत होतं की नाही गॅदरिंग? तसं गॅदरिंग होतं आणि मला विचारलं तू काही पार्टिसिपेट करणार का? म्हटलं हो, का नाही, निश्चित करणार. म्हटलं काय करणार? सर जसं सूत्रसंचालन करतायत. मी म्हटलं मी त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करेन. ते म्हटले हे बघ, ज्याला ह्युमन रिसोर्स मध्ये MBA करायचंय ना, त्यानं इंडिव्हिज्युअल ऍक्टिव्हिटी करू नये. त्यानं 10 पोरं गोळा करावे, त्यांचं सॉर्ट अनालिसिस करावं, त्यांच्या स्ट्रेंथ विकनेस ओळखाव्यात, योग्य ठिकाणी त्यांना संधी द्यावी आणि ते काम करावं. ग्रुप ऍक्टिव्हिटी करा. आता ग्रुप ऍक्टिव्हिटी काय असते गॅदरिंग मध्ये? एक तर ग्रुप डान्स, नाही तर तुमचं काहीतरी ग्रुप सॉन्ग. आता गायला गळा लागतो, माझ्याकडे नरड आहे, आम्ही गाऊ शकत नाही. नाचण्याचा आणि आमचा लांबून लांबून पुढे संबंध नाही. आता करायचं काय? बोलण्याच्या जवळ जाणारा प्रांत आहे थोडासा नाटकाचा. म्हटलं आपण नाटक बसू मध्ये. मी नाटक लिहायला घेतलं. 10 दिवस माझ्याकडनं नाटक लिहून झालं नाही. आमच्याकडे एक बीडचा पोरगा होता, म्हणला नाटक लिहायच्या फंदात पडू नको, म्हणला हे पुणे आहे म्हणला. म्हणलं त्यानं काय होतं? म्हणला हे पुण्यामध्ये बाणातला न, कन्हाळातला न, इथं म्हणला कंटेंट पेक्षा ग्रामर महत्वाचं. तू म्हणला लिहायच्या फंदात पडू नको. म्हणलं मग करायचं का? म्हणला पुरातन काळातली कथा शोधायची, त्याच्यात म्हणलं कॅरेक्टर टाकायची आणि आपण नाटक बसायचं. म्हणलं यानं काय होईल? म्हणलं यानं आपल्या अंगावर येत नाही. म्हणलं ते कसं? आणि म्हणलं कुणी विचारलं हा डायलॉग असा कसा, हे वाक्य असं कसं, तर म्हणजे जा व्यासांना विचार, वाल्मिकीला विचार, आपल्यावर येत नाही आपल्याला. आणि म्हणलं सोपं काम आहे. मग कथा कोणती निवडायची? आम्ही महाभारतातली कथा निवडली, द्रौपदीचं वस्त्र. आता म्हटलं याच्यात मुख्य भूमिकेत तर द्रौपदी आहे,
मग द्रौपदीचा रोल करायला म्हणलं मुलगी पाहिजे. मग मी जरा वर्गात बोलणार, मी 5-6 पोरांना घ्यायचो, वर्गातल्या मुलींकडे जायचो आणि त्यांना म्हणायचो, बघा महाराष्ट्रातली नाट्य संस्कृती टिकली पाहिजे. मुलींनी मुलांच्या खांद्याला खांदा लावून पुढे आलं पाहिजे. मुली म्हणायच्या मुद्द्यावर आहे, तुझं खरं काम काय सांगणार. मग मी मुलींना म्हणायचो, तुमच्यापैकी कुणी नाटकात काम करणार का? मुली म्हणायच्या, एक 5-10 मुली हात वर करायच्या की हो आम्ही नाटकात काम करायला तयार आहोत. मुलींचा पुढचा प्रश्न असायचा, रोल काय करायचा नाटकात. आता तिला कुणी सांगायचं तुला द्रौपदीचा रोल करायचा. मग ह्या पोरानं त्याच्याकडे बघायचं, त्याने ह्याच्याकडे बघायचं. हळूच एखादं पोरग पुढे यायचं, म्हणायचं, ताई आता हा किती बचावाचा पवित्र आहे बघा, हे पांडवांपैकी आहे, पोरगी द्रौपदी आणि हे म्हणताय ताई तुला द्रौपदीचा रोल करायचा. सगळ्या पुरी हात खाली. पुरी म्हणायच्या ते द्रौपदीचा रोल करायला अजिबात हरकत नाही, पण कृष्ण जर स्टेजवर वेळेवर आला नाही तर काय करायचं. आणि कृष्णाची गॅरंटी कोणी द्यायची, तर व्याख्याता वेळेवर येत नाही. म्हटलं करायचं काय, कुणीच द्रौपदीचा रोल करायला तयार होत. आमच्या वर्गात एक गोरगोमट पोरग होत, दिसायला एकदम सुंदर. आमच्या सुदैवानं त्याच्या दुर्दैवानं त्याच्या डोक्यावर एकही केस नव्हता. त्याला म्हटलं, राजा एक काम आहे तुझ्याकडं. म्हणला बोला. म्हणलं नाटकात काम करणार का? म्हटलं नक्कीच. म्हणला रोल काय करायचं? म्हटलं द्रौपदी. ते म्हणला द्रौपदीचं काय नाही, डोक्याचं काय करायचं? म्हणलं विग आणून लावू, छान दिसशी. तुम्ही विग आणून लावा. म्हणला असला रोल करतो द्रौपदीचा. 4 पिढ्या म्हणला पठ्ठ्याच्या नाटकात काम करते. आता मी पुणे म्हणला मी एक कॉलेज आहे, 1 नंबर रोल करणार म्हणला मी द्रौपदीचा. पण माझी एक गट आहे ना. म्हणला काय? म्हणला मी द्रौपदी व्हायला तयार आहे, पण म्हणला ते दुर्योधनाला सांगून ठेवा, फार एक्साइट व्हायचं नाही. त्याला म्हणलं दुर्योधन माझ्या ऐकण्यातला आहे, तू काळजी करू नये. आता आम्हाला द्रौपदी मिळाली, आम्ही खुश होतो. आता आम्हाला रोल करायला ते भीम पाहिजे होता नाटकात काम करायला. आम्ही सगळे किडकिडी. भीम दादा दष्टपुष्ट पाहिजे. मी डी.वाय. पाटील कॉलेजला शिकत होतो, शेजारी इंदिरा कॉलेज होतं. 2 कॉलेजच्या मध्ये जिम होती आणि जिम मध्ये व्यायाम करणारं पोरग रोज कॉलेजच्या बाहेर चक्रा मारायचं. बघा प्रत्येक कॉलेजच्या बाहेर असे 2-5 असतात. त्याला मी म्हणलं बाहेर चक्रा मारून काहीच होत नसते, आत द्यावं लागतं म्हणलं कॉलेजमध्ये. त्यांना मला कोण एंट्री देणार? म्हणलं नाटकात काम करशील का? म्हणलं काय करायचं? म्हणलं आमच्या सरांनी आम्हाला शिकवलं, S फॉर स्ट्रेंथ, W फॉर विकनेस, O फॉर अपॉर्च्युनिटी, T फॉर थ्रेट्स. स्ट्रेंथ ओळखा, विकनेस ओळखा, संधी द्या. म्हणलं मी रोल काय करायचं ते सांग मला. म्हणलं अरे पिळदार शरीर एसटी आहे, भीमाचा रोल देतो म्हणला. पण पिळदार शरीर एसटी म्हणले ते इकडं बघतोय तिकडं बघतोय. म्हणला मी भीम होतो, पण द्रौपदी कोण आहे सांग. त्याला म्हटलं वर्गातली सगळ्यात सुंदर मुलगी द्रौपदीच्या. एवढं खुश झालं, ते पदर खर्चानं गदा घेऊन आलता नाटकात. त्याला गदा माझी मी आनंद. म्हणलं तुम्ही अजिबात आनंद. आम्ही सगळे कॅरेक्टर शोधले. आम्हाला 5 पांडवांपैकी 1 कमी पडत होत. आता आमच्या वर्गात एक पहिल्या बाकावर बसणारं पोरग होतं, ज्यानं आयुष्यात अभ्यास सोडून काहीच केलं नाही. प्रत्येक वर्गात 2-3 असतात. ते 99 पडले ना तरी त्याला झोप येत नाही, एक पुढे गेला म्हणजे. ते कधी पिक्चरला आलं नाही, कधी क्रिकेट खेळायला आलं नाही. आम्ही जर त्याला पिक्चरला घेऊन गेलो ना 2 वर्षात त्याला शिट्टी वाजवता आली. ते 1 रुपयाची शिट्टी घेऊन यायचं पिक्चरला. आणि खूप मोह झाला की असं खाली बघून शिट्टी वाजवली. त्याला म्हणलं पडद्यावर नाही कळत कोण मारताय, वर मारतात. त्यानं वर मान करून कधी शिट्टी वाजवली. प्रेझेंटेशनला जर पुढे आलं ना तर असं खाली मान घालूनच बोलणार. पण आम्हाला पर्याय नव्हता. त्याला म्हटलं नाटकात काम करशील का? म्हणला मला बोलता येत नाही, आणि त्यातल्या त्यात म्हणला मला मान वर करून बोलता येत नाही, नाटकात मी काय काम करणार? म्हणलं तुला शोभल असं काम दे. म्हणलं का? म्हणलं 5 पांडवांपैकी एकाची भूमिका तू करायची. द्रौपदीचं वस्त्रहरण सुरू झालं का शर्मेनं मान खाली घालायची. नाटक संपेपर्यंत वर करायचे नाही, मग तर झालं. म्हणला लका आयुष्यभर हेच करत आलं, शोभल असं काम नाही. एकदम खुश होतो आम्ही सगळे. आमचं नाटक सुरू झालं. सगळे माझ्या ऐकण्यातले होते, पण ते भीम काय आपल्या ऐकण्यातले नव्हते. ते दुर्योधन दुःशासन वस्त्रहरणाला पुढे निघाले
का भीम त्यांच्या मागच गदा घेऊन. दुर्योधन दुःशासन एवढे घाबरलेले त्या दुर्योधनाला म्हणलं का हो पुढं. द्रौपदीच्या फक्त पदराला हात लावायचा आहे, कृष्ण येतोय, प्रकरण मिटतंय. दुर्योधन म्हणला इतिहासात काय झालं ते झालं म्हणला, तुम्ही भीमाला पकडा, त्याशिवाय आपण द्रौपदीच्या नादाला लागत नाही. भीमाला म्हणलेलं का ग, कृष्ण येईपर्यंत दम धर. भीम माईक जवळ गेला, अशी गदा फिरवली, म्हणला इतिहासात काय झालं ते झालं, आता नाही. जोपर्यंत हा पठ्ठ्या स्टेजवर आहे आणि आपल्या हातात गदा आहे तोपर्यंत द्रौपदीचं वस्त्रहरण होत नसते. बरं आता हे सगळं कृष्ण स्टेजच्या माग, कृष्ण घामाघूम झाले. कृष्णाला म्हणलं तू तरी बाबा, तू आल्यावर तर प्रकरण मिटतंय. कृष्ण म्हणला इतिहासात काय झालं ते. हे भीमाची गदा खरी असल्या कारणाने आणि आमचं सुदर्शन चक्र थर्माकोलचं असल्या कारणाने समोरासमोर लढाई होऊ शकत नाही. म्हटलं आता करायचं काय. आमच्यात जरा दुर्योधनाची तब्येत बरी होती. मग आम्ही दुर्योधनाला म्हटलं तू जरा मदत कर, आपण सगळे मिळून भीमाला पकडू. त्यात काय असते का, कुणी कुणाची मदत घेते हल्ली. मग आम्ही दुर्योधनाची घेतली म्हणून काय, आम्ही दुर्योधनाच्या मदतीनं भीमाला पकडायला गेलो आणि भीमाने जी गदा फिरवायला सुरुवात केली ती फिरवता फिरवता चुकून द्रौपदीच्या विग मध्ये शिरली. त्याला म्हणलं शिरली तर शिरली, उचलू नको. त्याला राहावे ना, त्यानं जी गदा उचलली, विग एकीकडं, द्रौपदी सगळ्या नाटकाचा कार्यक्रम झाला. सगळं टक्कल दिसायला, सगळं सभागृह हसायला लागलं. पहिलं वर्ष, पहिलं कॉलेज, नाटकाचा अक्षरशः वाईट अवस्था झाली. आमच्या चौघांच्या माना आहेत ना शर्मेनं खाली गेल्या, आमच्या माना खाली गेल्या. आणि आश्चर्य असं आतापर्यंत ज्याची मान खाली होती त्यानं वर बघितलं. बरं त्यानं इकडं तिकडं बघायचं तर द्रौपदीकडे बघ. त्याला म्हणलं होतं नाटकात तू एक शब्द बोलायचा ना. ते माईक जवळ गेला, म्हटला द्रौपदी तू बालाजीला कधी गेली. त्यानंतर कॉलेजमध्ये ज्या ज्या वेळेला नाटक झालं त्या वर्षी हे पोरग लीड रोलला आणि आम्ही ते सांगत तेवढंच बोलायचं, ते सांगत तोच रोल करायचा. सांगायचं तात्पर्य इतकंच आहे, आपण सगळे वेगळे आहोत एकमेकांपेक्षा. भगवंतानं काहीतरी भन्नाट देऊन पाठवले आपल्याला इथे, पण आपण जर फक्त खाली माना घालून बसलो तर आपल्याला आपल्यातलं कधी ओळखता येणार आहे. कधीतरी माना उंच करा, कधीतरी शोधा आपल्यात काय. आंब्याच्या झाडाला आंब्याची फळं लागतात. आंब्याला वाटतं का की अरे मला मोगऱ्याची फुलं, फुलांसारखा सुवास देणारी फुलं नाही दिली. ते त्याचं दुःख व्यक्त करत नाही, ते त्यांच्या धुंदीत आहे. एखादं उंच झाड आहे आणि त्या झाडाच्या पायथ्याला छोटी छोटी झाड आहेत, ती छोटी रडत बसतात का बाबा हे एवढं उंच आम्हाला एवढं बुटकं ठेवलंय. ती पण आनंदात आहे. त्यांना त्यांच्या खुजा असण्याचं दुःख नाही आणि यांना यांच्या उंच असण्याचा अभिमान नाही. इतकं सुंदर आयुष्य जगता आलं पाहिजे. आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाची मजा घेता आली पाहिजे, आनंद घेता आला पाहिजे. भगवंतानं इतके उपकार करून आपल्याला इथं पाठवलंय. ते जन्माला येण्याची बातमी देऊन 9 महिने आधी सांगते बघा. कोणतर जन्माला येणार आहे, तुमचं डॉक्टर बिक्टर, तुमचे पैसे विषय सगळं काय व्यवस्थित करून ठेवा. पण मरायची बातमी देऊ 1 मिनिट पण आधी सांगतोय का. आणि समजा देवानं 9 महिने आधी पत्र पाठवलं असतं, तुमचा हिशोब करा, 9 महिन्याने तुम्ही निघणार आहात. पत्र आल्याबरोबर माणसं गेली असती. किती सुंदर वागावं भगवंतानं आपल्यासोबत. त्यानं इतकं प्लॅनिंग करून पाठवलंय की आपल्याला दुःख वाटायचं काहीच कारण नाही. एखाद्याची महागडी गाडी बघितली ना आपल्याला वाटतं की आमच्या नशिबात कधी यायची, आमची सायकल, आमची 2 व्हीलर. त्याला त्याची गाडी इथंच ठेवून जायची. आपल्यालाही आपली सायकल इथंच ठेवून जायचं. ज्याच्याकडे पाय नाही त्याच्याकडे बघा की अरे भगवंताने याला पाय सुद्धा दिलेले नाही. आपण त्यांच्यासाठी काही करू शकतो का, ही भावना मनात असायला हवी. देव खूप सुंदर वागला. देवानं 2च पर्याय तुमच्या माझ्यासमोर ठेवले. एक तर कमवलेलं इथं ठेवून जावं लागेल, नाहीतर तुकोबारायांसारखं वाटून जावं लागेल. पण घेऊन जाण्याची सुविधा अजून उपलब्ध नाही. एक तर ठेवून जा, नाहीतर वाटून जा. घेऊन मात्र तुम्हाला जाता यायचं नाही. आणि मग कुठल्या गोष्टीचं दुःख आहे. काहीच घेऊन जायचं नाही,
कधी जाणार आहोत हेही माहित नाही. मग दुःख कोणत्या गोष्टीचं आहे? हा माईक खूप चांगला आहे, मला घेऊन जाता येईल का? नाही म्हणते, मी नाही नेणार. आता याच्या अगोदर माने दादा याच्यावर न बोलले, आता मी बोललेले अजून 15-20 मिनिट, त्याच्यानंतर उद्या दुसरं कुणीतरी येऊन बोलले. तुम्ही ज्या खुर्च्यांवर बसला त्या खुर्च्या घरी घेऊन जाता येतील का? आज तुम्ही बसलेला आहात, उद्या दुसरं कुणीतरी बसेल. आमच्या शाळेत असताना आम्ही ना कर्कटकनं रेषा मारून बेंचवर जागा वाटून घेतली. तुझा हात इकडे का आला, तुझं दप्तर इकडे का आला, आम्ही भांडायचो. बाईनी उभं केलं, म्हणले उभा राहा. म्हणलं कशावरून भांडताय? म्हणलं हे माझ्या जागेत दप्तर ठेवते. पुढे तुझी जागा? म्हणलं काही इथं रेष मारली, इकडं मारली. बाई हसल्यान म्हणल्या, राजा तुला एकट्यालाच 11वीला जायचंय, बेंच इथंच राहतो. 9वीतून 10वीत आलेली पोरं परत या बेंचवर बसतात. 11वीतून 12वीला जाताना 11वीचा बेंच घेऊन नसतो जायचा, वर्ग सोडून आपल्याला जावं लागतं. त्या दिवशी कळालं आपण कमवलेल्या ज्या गोष्टी आहेत ना त्याचे सुद्धा आपण मालक नाही होतो. आपलं घर आहे, वरती घेऊन नाही जाता येणार, पोरांच्या हातात ठेवून जावं लागतं. मग ते काय करायचे त्या घरात ते करतील, ते सुद्धा ठेवून जातात, पुढच्या पिढीच्या हातात द्यावं. आपण कुणीच मालक नाही होत, आपण विश्वस्त आहोत, ट्रस्टी आहोत. सांभाळायचं आणि पुढच्या पिढीच्या हातात द्यायचं आणि तिकीट काढून निघून जायचं. इतकं सोपं जग नाही. आणि मग आम्ही कोणत्या अहंकारात आहोत? आम्ही कोणत्या अहंकारात जगतो की आम्ही एवढ्या कोटीचे मालक आहोत? अरे कमवा, चला पैसे कमवून हा पुरुषार्थ आहे. तर आमचे वडील सांगतात वाईट मार्गाने मिळवलेले पैसे म्हणजे प्रेतावरची फुलं आहेत. हसूही देत नाहीत आणि रडूही देत नाहीत. जेवढं कमवलंय ना तेवढं मस्त आनंदाने कमवायचं, ताकदीनं कमवायचं, ज्ञानाच्या कष्टाच्या जोरावर कमवायचं. पण लक्षात ठेवायचं की हे सगळं इथं ठेवून जावं लागतं. मग चांगल्या ठिकाणी खर्च करता येईल का? योग्य ठिकाणी 2 रुपये खर्च करता येतील का? कुणाच्या मदतीसाठी कधी धावून जाता येईल का? हा भाव मात्र आपल्या कायम मनात असला पाहिजे. बघा लोकांकडे कोटीनं पैसेच आहेत, पण कित्येकांमध्ये खर्च करायचे सुद्धा जाण नाही. ते फक्त काय करायचं ते सांगणार. म्हणलं अरे पिळदार शरीर एसटी आहे, भीमाचा रोल देतो म्हणला. पण पिळदार शरीर एसटी म्हणले तर इकडं बघतोय तिकडं बघतोय. म्हणला मी भीम होतो, पण द्रौपदी कोण आहे सांग. त्याला म्हटलं वर्गातली सगळ्यात सुंदर मुलगी द्रौपदीच्या, एवढं खुश झालं. ते पदर खर्चानं गदा घेऊन आलं नाटकात. त्याला गदा माझी मी आनंद म्हणलं, तुम्ही अजिबात आनंद. आम्ही सगळे कॅरेक्टर शोधले, आम्हाला 5 पांडवांपैकी 1 कमी पडत होत. आता आमच्या वर्गात एक पहिल्या बाकावर बसणारं पोरग होतं, ज्यानं आयुष्यात अभ्यास सोडून काहीच केलं नाही. प्रत्येक वर्गात 2-3 असतात. ते 99 पडले ना तरी त्याला झोप येत नाही, एक पुढे गेला म्हणजे. ते कधी पिक्चरला आलं नाही, कधी क्रिकेट खेळायला आलं नाही. आम्ही जर त्याला पिक्चरला घेऊन गेलो ना 2 वर्ष त्याला शिट्टी वाजवत आली. ते 1 रुपयाची शिट्टी घेऊन यायचं पिक्चरला. आणि खूप मोह झाला की असं खाली बघून शिट्टी वाजवत. त्याला म्हणलं पडद्यावर नाही कळत कोण मारतंय, वर मारतंय. त्यानं वर मान करून कधी शिट्टी वाजवली. प्रेझेंटेशनला जर पुढे आलं ना तर असं खाली मान घालूनच बोलणार. पण आम्हाला पर्याय नव्हता. त्याला म्हटलं नाटकात काम करशील का? म्हणला मला बोलता येत नाही, आणि त्यातल्या त्यात म्हणला मला मान वर करून बोलता येत नाही. नाटकात मी काय काम करणार? म्हणलं तुला शोभल असं काम देऊ. म्हणलं का? म्हणलं 5 पांडवांपैकी एकाची भूमिका तू करायची. द्रौपदीचं वस्त्रहरण सुरू झालं का शर्मेनं मान खाली घालायची. नाटक संपेपर्यंत वर करायचे नाही, मग झालं. म्हणला लका आयुष्यभर हेच करत आलं, शोभल असं काम. एकदम खुश होतो आम्ही सगळे. आमचं नाटक सुरू झालं, सगळे माझ्या ऐकण्यातले होते, पण ते भीम काय आपल्या ऐकण्यातले नव्हते. ते दुर्योधन आणि दुःशासन वस्त्रहरणाला पुढे निघाले का भीम त्यांच्या मागच गदा घेऊन. दुर्योधन दुःशासन एवढे घाबरलेले, त्या दुर्योधनाला म्हणलं का हो पुढं. द्रौपदीच्या फक्त पदराला हात लावायचा आहे, कृष्ण येतोय, प्रकरण मिटतंय. दुर्योधन म्हणला इतिहासात काय झालं ते झालं म्हणला, तुम्ही भीमाला पकडा, त्याशिवाय आपण द्रौपदीच्या नादाला लागत नाही. भीमाला म्हणलेलं का ग, कृष्ण येईपर्यंत दम धर. भीम माईक जवळ गेला, अशी गदा फिरवली, म्हणला इतिहासात काय झालं ते झालं, आता नाही. जोपर्यंत हा पठ्ठ्या स्टेजवर आहे आणि आपल्या हातात गदा आहे तोपर्यंत द्रौपदीचं वस्त्रहरण होत नसते. बरं आता हे सगळं कृष्ण स्टेजच्या मागे,
कृष्ण घामाघूम झाले. कृष्णाला म्हणलं तू तरी ये बाबा, तू आल्यावर तर प्रकरण मिटतंय. कृष्ण म्हणला इतिहासात काय झालं ते, हे भीमाची गदा खरी असल्या कारणाने आणि आमचं सुदर्शन चक्र थर्माकोलचं असल्या कारणाने समोरासमोर लढाई होऊ शकत नाही. म्हटलं आता करायचं काय. आमच्यात जरा दुर्योधनाची तब्येत बरी होती. मग आम्ही दुर्योधनाला म्हटलं तू जरा मदत कर, आपण सगळे मिळून भीमाला पकडू. त्यात काय असते का, कुणी कुणाची मदत घेते हल्ली. मग आम्ही दुर्योधनाची घेतली म्हणून काय, आम्ही दुर्योधनाच्या मदतीनं भीमाला पकडायला गेलो आणि भीमाने जी गदा फिरवायला सुरुवात केली ती फिरवता फिरवता चुकून द्रौपदीच्या विग मध्ये शिरली. त्याला म्हणलं शिरली तर शिरली, उचलू नको. त्याला राहावे ना, त्यानं जी गदा उचलली, विग एकीकडं, द्रौपदी सगळ्या नाटकाचा कार्यक्रम झाला. सगळं टक्कल दिसायला, सगळं सभागृह हसायला लागलं. पहिलं वर्ष, पहिलं कॉलेज, नाटकाचा अक्षरशः वाईट अवस्था झाली. आमच्या चौघांच्या माना आहेत ना शर्मेनं खाली गेल्या, आमच्या माना खाली गेल्या. आणि आश्चर्य असं आतापर्यंत ज्याची मान खाली होती त्यानं वर बघितलं. बरं त्यानं इकडं तिकडं बघायचं तर द्रौपदीकडे बघ. त्याला म्हणलं होतं नाटकात तू एक शब्द बोलायचा ना, ते माईक जवळ गेला, म्हटला द्रौपदी तू बालाजीला कधी गेली. त्यानंतर कॉलेजमध्ये ज्या ज्या वेळेला नाटक झालं त्या त्या वर्षी हे पोरग लीड रोलला आणि आम्ही ते सांगत तेवढंच बोलायचं, ते सांगत तोच रोल करायचा. सांगायचं तात्पर्य इतकंच आहे, आपण सगळे वेगळे आहोत एकमेकांपेक्षा. भगवंतानं काहीतरी भन्नाट देऊन पाठवले आपल्याला इथे, पण आपण जर फक्त खाली माना घालून बसलो तर आपल्याला आपल्यातलं कधी ओळखता येणार आहे. कधीतरी माना उंच करा, कधीतरी शोधा आपल्यात काय. आंब्याच्या झाडाला आंब्याची फळं लागतात. आंब्याला वाटतं का की अरे मला मोगऱ्याची फुलं, फुलांसारखा सुवास देणारी फुलं नाही दिली. ते त्याचं दुःख व्यक्त करत नाही, ते त्यांच्या त्यांच्या धुंदीत आहे. एखादं उंच झाड आहे आणि त्या झाडाच्या पायथ्याला छोटी छोटी झाड आहेत, ती छोटी रडत बसतात का, बाबा हे एवढं उंच आम्हाला एवढं बुटकं ठेवलंय. ती पण आनंदात आहे. त्यांना त्यांच्या खुजा असण्याचं दुःख नाही आणि यांना यांच्या उंच असण्याचा अभिमान नाही. इतकं सुंदर आयुष्य जगता आलं पाहिजे. आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाची मजा घेता आली पाहिजे, आनंद घेता आला पाहिजे. भगवंतानं इतके उपकार करून आपल्याला इथं पाठवलंय, ते जन्माला येण्याची बातमी देऊ 9 महिने आधी सांगते बघा. कोणतर जन्माला येणार आहे, तुमचं डॉक्टर बिक्टर, तुमचे पैसे विषय सगळं काय व्यवस्थित करून ठेवा. पण मरायची बातमी देऊ 1 मिनिट पण आधी सांगते का. आणि समजा देवानं 9 महिने आधी पत्र पाठवलं असतं, तुमचा हिशोब करा, 9 महिन्याने तुम्ही निघणार आहात. पत्र आल्याबरोबर माणसं गेली असती. किती सुंदर वागावं भगवंतानं आपल्यासोबत. त्यानं इतकं प्लॅनिंग करून पाठवलंय की आपल्याला दुःख वाटायचं काहीच कारण नाही. एखाद्याची महागडी गाडी बघितली ना आपल्याला वाटतं की आमच्या नशिबात कधी यायची, आमची सायकल, आमची 2 व्हीलर. त्याला त्याची गाडी इथंच ठेवून जायची. आपल्यालाही आपली सायकल इथंच ठेवून जायचं. ज्याच्याकडे पाय नाही त्याच्याकडे बघा की अरे भगवंताने याला पाय सुद्धा दिलेले नाही. आपण त्यांच्यासाठी काही करू शकतो का, ही भावना मनात असायला हवी. देव खूप सुंदर वागला. देवानं 2च पर्याय तुमच्या माझ्यासमोर ठेवले. एक तर कमवलेलं इथं ठेवून जावं लागेल, नाहीतर तुकोबारायांसारखं वाटून जावं लागेल. पण घेऊन जाण्याची सुविधा अजून उपलब्ध नाही. एक तर ठेवून जा, नाहीतर वाटून जा. घेऊन मात्र तुम्हाला जाता येत नाही. आणि मग कुठल्या गोष्टीचं दुःख आहे. काहीच घेऊन जायचं नाही, कधी जाणार आहोत हेही माहित नाही, मग दुःख कोणत्या गोष्टीचं आहे. हा माईक खूप चांगला आहे, मला घेऊन जाता येईल का. नाही म्हणते, मी नाही नेणार. आता याच्या अगोदर माने दादा याच्यावर न बोलले, आता मी बोलले अजून 15-20 मिनिट, त्याच्यानंतर उद्या दुसरं कुणीतरी येऊन बोले. तुम्ही ज्या खुर्च्यांवर बसला त्या खुर्च्या घरी घेऊन जाता येतील का. आज तुम्ही बसलेला आहात, उद्या दुसरं कुणीतरी बसेल. आमच्या शाळेत असताना आम्ही ना कर्कटकनं रेषा मारून बेंचवर जागा वाटून घेतली. अगं हा तिकडे का आला, तुम्ही दप्तर इकडे का आला. आम्ही भांडायचो. बाईंनी उभं केलं, म्हणले उभा राहा. म्हणलं कशावरून भांडताय. म्हणलं हे माझ्या जागेत दप्तर ठेवते. कुठे तुझी जागा. म्हणलं इकडे इथं रेष मारली, इकडे मारली. बाई हसल्यान म्हणल्या राजा
तुला एकट्यालाच 11वीला जायचंय, बेंच इथंच राहतो. 9वीतून 10वीत आलेली पोरं परत या बेंचवर बसतात. 11वीतून 12वीला जाताना 11वीचा बेंच घेऊनच तो जायचा, वर्ग सोडून आपल्याला जावं लागतं. त्या दिवशी कळालं आपण कमवलेल्या ज्या गोष्टी आहेत ना त्याचे सुद्धा आपण मालक नाही होतो. आपलं घर आहे, वरती घेऊन नाही जाता येणार, पोरांच्या हातात ठेवून जावं लागतं. मग ते काय करायचे त्या घरात ते करतील, ते सुद्धा ठेवून जातात, पुढच्या पिढीच्या हातात द्यावं. आपण कुणीच मालक नाही होत, आपण विश्वस्त आहोत, ट्रस्टी आहोत. सांभाळायचं आणि पुढच्या पिढीच्या हातात द्यायचं आणि तिकीट काढून निघून जायचं. इतकं सोपं जगणं आहे. आणि मग आम्ही कोणत्या अहंकारात आहोत, आम्ही कोणत्या अहंकारात जगतो की आम्ही एवढ्या कोटीचे मालक आहोत. अरे कमवा, चला पैसे कमवून हा पुरुषार्थ आहे. आमचे वडील सांगतात वाईट मार्गाने मिळवलेले पैसे म्हणजे प्रेतावरची फुलं आहेत. हसूही देत नाहीत आणि रडूही देत नाहीत. जेवढं कमवलंय ना तेवढं मस्त आनंदानं कमवायचं, ताकदीनं कमवायचं, ज्ञानाच्या कष्टाच्या जोरावर कमवायचं. पण लक्षात ठेवायचं की हे सगळं इथं ठेवून जावं लागतं. मग चांगल्या ठिकाणी खर्च करता येईल का, योग्य ठिकाणी 2 रुपये खर्च करता येतील का, कुणाच्या मदतीसाठी कधी धावून जाता येईल का, हा भाव मात्र आपल्या कायम मनात असला पाहिजे. बघा लोकांकडे कोटीनं पैसेच आहेत, पण कित्येकांमध्ये खर्च करायचे सुद्धा जाण नाही. ते फक्त नाही त्याचा. आमच्याकडे एक माणूस आहे, त्याच्याकडे सोन्याची वीट होती. कशाची? आणि त्याच्या आज्यानं त्याच्या बापाला दिली, बापानं त्याला दिली, आता ह्यानं पण पोरासाठी सांभाळून ठेवली. यानं कधी गाडी घेतली नाही, नीट घर बांधलं नाही, कधी पोरीच्या शिक्षणाला पैसे दिले नाही, पोराला कधी त्याच्या शिक्षणाला पैसे दिले नाही, बायकोला कधी चांगली साडी घेतली नाही, त्यानं रुपया कधी खर्च केला नाही. पण सोन्याची वीट घरात पुरून ठेवायचं, दर रविवारी उघडायचं, हाय का नाही बघायचं आणि परत लपून ठेवायचं. ह्याचा हाच कार्यक्रम, उकरायची, हाय का नाही बघायचं आणि लपून ठेवायची. आणि एक दिवशी गेली ना वीट चोरीला. वीट चोरीला गेल्यावर हे रडायला लागलं. म्हणला होती तोवर खर्च केली नाही, आता चोरीला गेली. पोलीस स्टेशनला गेला, पोलिसांना म्हणला साहेब सोन्याची वीट चोरीला गेली, तक्रार घ्या म्हणला. पोलीस असे बघायला लागले, तुझ्याकडे सोन्याची वाटत तर नाही म्हणले. अहो होती म्हणला, तक्रार घेतली लिहून. आणि म्हणले काय करायचं? म्हणला काय नाही साहेब, घरात पुरून ठेवली होती, दर रविवारी उकरायचो, हाय का नाही बघायचो आणि परत लपून ठेवायचं. पोलीस म्हणले मग तुझी वीट सापडून उद्या येऊन घेऊन जा. दुसऱ्या दिवशी पोलिसांकडे आला, म्हणला सापडली का वीट? म्हणला सापडली. पुढे पोलिसांनी दगडाची वीट त्याच्या हातात दिली. म्हणले हे तुझी वीट, जा घेऊन. ते म्हणलं अहो बाई सोन्याची वीट होती आणि तुम्ही दगडाची देता. पोलीस म्हणले तुला काय घेणे, दगडाची असू नाही तर सोन्याची, घरी जायचं पुरून ठेवायची, रविवारी उकडायचं, हाय का नाही बघायची आणि लपून ठेवायची. सोन्याची असू नाही तर दगडाची, तुला काय फरक आहे का? सोन्याची वीट आहे, पण खर्च करण्याची अक्कल नसेल तर तिचा उपयोग आहे. आपल्याकडे जे आहे ते देता सुद्धा आलं पाहिजे. विंदा करंदीकरांची कविता आहे, देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याच्या हाताशी तोडून द्यायची. ती वृत्ती आपण आत्मसात करायची. हिरव्या पिवळ्या डोंगरांकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्या पिसा ढगांकडून वेडे पिसे आकार घ्यावे, मातीमधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून हुंकार घ्यावे, उसळलेल्या दर्याकडून पिसळलेली आयाळ घ्यावी आणि शांत वाहणाऱ्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने देत जावं आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. तुकाराम महाराजांनी पिढ्यान पिढ्या चालत आलेली महाजयंतीची सगळी कागदपत्र इंद्राणीच्या डोहात नेऊन बुडवून टाकली. आणि ती इतक्या सहजतेनं बुडवली जितक्या सहजतेनं तुम्ही विश्वास घेत. शेतकऱ्याचं कर्ज माफ करणारं पहिलं गव्हर्नमेंट जर कोण असेल ना, जगद्गुरु तुकाराम महाराज. बरं त्याचा पुढं फ्लेक्स नाही, त्याचा पुढं बॅनर नाही, बरं कोणाला ऑनलाईन करायला लावलं नाही, हाय ते सगळं बुडून टाकलं. ही दानत आहे. आणि तुकाराम महाराजांना एकानं विचारलं, महाराज काय कमवलं तुम्ही आयुष्यभर? अभंग लिहिले, गाथा लिहिली, काय मिळवलं आयुष्यात? तुकाराम महाराज हसत हसत नाही, कौतुक वाटे झाली या वेचाची. आतापर्यंत जे जगलो ना, आमचं आम्हाला कौतुक वाटतं. जगाला कौतुक वाटेल की नाही मला माहित नाही आपल्या वागण्यास, पण आरशात पाहिल्यानंतर कधी मागे वळून जर आपल्या आयुष्याकडे पाहिलं तर आपल्या जगण्याचं आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे. मला वाटतं इतकं सुंदर जगावं. काकांनी ही संस्था सुरू केली, हजारो लाखो पोरं गोळा केले.
त्यांच्या जगण्याला दिशा दिली. मला आता येताना जे स्वयंसेवक होते ते सांगत होते की जोडलेली माणसं हेच काकांचं बँकेतलं अकाउंट आहे, तोच त्यांचा बॅलन्स आहे. जेव्हा आयुष्याच्या टप्प्यावरती काका कधी मागे वळून बघतील आणि त्यांना आपल्यातली उभी राहिलेली पोरं दिसतील, मला वाटतं तेव्हा भरून वाटेल, अरे जे जगलो ना आमचं आम्हाला कौतुक वाटतंय, ही 10 पोरं उभी राहू शकली. आपल्या आपल्या जगण्याचं पोरांना आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे. जगाला कौतुक वाटेल की नाही मला माहित नाही, पण आपलं कौतुक आपल्याला वाटावं इतकं सुंदर आपल्याला जगता आलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी म्हणून मोठी स्वप्न बघा, मोठा विचार करा. आपण स्वप्नच जर मोठी बघितली नाही तर आम्ही कधी तिथपर्यंत पोहोचणार आहोत. आणि त्या पोरांची चूक नाहीये. पोरग काही वेगळं करायला गेलं ना, बापच त्याला सांगते अंतरून पाहून पाय कसं, त्याला ते पोरग हातपाय फोडून फोडून मरून गेले. बापानं काय त्याला कधी हातपाय पसरून गेले नाही. बापानं सांगितलं पाहिजे हातपाय पसर, अंथरुणाचं काय करायचं तुझा बाप बघा. एवढी धमक आपल्याला आपल्या लेकरात निर्माण करायची. आई म्हणून आपण सुद्धा या पोरींना मोठी स्वप्न दाखवली पाहिजे. आता मी येताना ते एलॉन मस्कचा एक व्हिडिओ बघत होतो. काय विचार करता तो पोर परदेशातली. ते एलॉन मस्क सांगत होता 2050 पर्यंत विमानाचे प्रवास बंद होतील, रॉकेटचे प्रवास सुरू होतील. ते होतील नाही होतील माहित नाही, पण ते विचार तर करते. पण तो 2050 पर्यंत विटांची गरज असती, सोलर पॅनलची गरज असती, आपली आपली एनर्जी तिथे घर क्रिएट करेल. हा विचार करायला परदेशातल्या पोरांना वेळ आहे हो, मला हेवा वाटतो त्यांचा. आपण का असा मोठा विचार करू शकत नाही. आपण मार्कांमध्येच अडकलोय. शिवाजी महाराज 4 मार्काला, संभाजीराजे 5 मार्काला. तुकाराम महाराजांचा अभंग अवघड आहे, ऑप्शनला टाका पोरं म्हणतात, दुसरं वाचू म्हणते काय. परवा 10वीतले एक पोरग मला विचारत होता, सर या वर्षी मराठीच्या पेपरला ज्ञानदेव पडणार आहेत का तुकाराम पडणार. म्हटलं हे पडतील कसे ज्यांनी महाराष्ट्र उभा केला. सगळंच कसं मार्कांसाठी असू शकेल. मार्कांच्या पलीकडे जाऊन पोरांना आपण अभ्यासाकडे बघितलं पाहिजे. त्या गणितातले आकडे तुमच्या डोळ्यासमोर खेळले पाहिजे. इतिहासातली पात्र तुमच्यासोबत बोलली पाहिजे. अक्षांश रेखांश असे डोळ्यासमोर दिसले पाहिजे. त्या सिलेबसची मजा घेतली पाहिजे, आनंद घेतला पाहिजे. प्रयोगशाळेत जाऊन प्रयोग केले पाहिजे. प्रयोग केलेच जात नाहीत काका, डायरेक्ट मार्क देऊन टाकतात 20 पैकी 18 17. पोरग प्रयोगाला गेलं का गुरुजीच सांगते हे चंचू पात्र फुटल खाली ठेवून, लिटमस पेपर तेवढाच आहे नको वापरू, नको बोले सायंटिस्ट होऊन. कसं पोरग सायंटिस्ट होईल. भन्नाट आहे ही पोरं, यांच्यामध्ये इतकी एनर्जी आहे ना. एनर्जी कॉन्झर्वेशनचा नियम आहे. एनर्जी पोरांनो नव्यानं क्रिएट होते का, डिस्ट्रॉय होते का. फॅन फिरतोय काय होतंय, पोटेन्शियल एनर्जीचं रूपांतर कायनेटिक. म्हणजे एक एनर्जी दुसऱ्या एनर्जी मध्ये फक्त डायव्हर्ट होते, कन्वर्ट होते, पण नव्यानं ती क्रिएट पण होत नाही. आणि या पोरांमध्ये ऑलरेडी एनर्जी आहे, नव्यानं क्रिएट करायची गरज नाही आणि तिला डिस्ट्रॉय तर कोणाच्या बापाला करणं शक्य. फक्त काय करावं लागेल, तिला डायव्हर्ट करावं लागेल, योग्य ठिकाणी तिला वळवावं लागेल. आता एखादं पोरग बेंचवर उड्या मारतं आणि काय करायचं, छडी घेऊन त्याच्या मागे लागायचं, बेंचवर उड्या नको मारा, ते उद्या परत मारतंय. त्याला सांगावं लागेल बेंचवर उड्या मारू नको बाबा. हे सांगताना त्याची एनर्जी आपण डिस्ट्रॉय करू शकत नाही. त्याला सांगावं लागेल तुला उड्याच मारायच्यात ना, हा स्टेजवर जरा ताला सुराला धरून उड्या मार. कदाचित लोक म्हणतील तू नाचतो. एखादा जोर जोरात ओरडतोय, त्याचं ओरडणं तुम्ही कसं बंद करणार. त्याला सांगावं लागेल ओरडायचंय ना, हा सुरात ओरड. कदाचित लोक म्हणतील तू गातोय. एखादा शिव्या देतोय, तोंडात गोळा घालून त्याचं शिव्या देणं नाही बंद करता यायचं. त्याला सांगावं लागेल बाबा इथं नाही, कुठं कधी कशा कोणत्या ठरवू ना, एकत्र बसून ठरवू. भारतात अजून अशी ठिकाण आहे जिथे द्याव्या लागतील, पण ह्या नाही. आपण ठरवू कोणत्या द्यायच्या. पोरांमध्ये असणाऱ्या एनर्जीला तुम्ही डिस्ट्रॉय करू शकत नाही, नव्याने क्रिएट करू शकत नाही. या एनर्जीला कुठं घेऊन जायचं मला वाटतं ते ठरवावं लागेल. आणि ज्या दिवशी ते ठरवता येईल, ज्या दिवशी ही पोरं मोठी स्वप्न बघतील आणि ही स्वप्न दाखवण्याची सुरुवात आई म्हणून बाप म्हणून आपल्यापासून सुरुवात होईल ना, त्या दिवशी लेकरांचं जगणं सुंदर होऊन जाईल. या पोरांना मोठी स्वप्न दाखवा आणि जबाबदारी आई म्हणून आपली. शिवाजी राजे काय दुःख सहन केलं, किती संकट आयुष्यात आली. मी आता 7 दिवस जी टॉकीजला शिवाजी महाराजांचं चरित्र सांगत होतो. त्यात मी पहिले 3 दिवस तर जिजाऊंवरती बोलताना मला असं वाटलं
काय जगल्या जिजाऊ. अहो, जिजाऊंचे 3 तर्रेवान भाऊ आणि वडील म्हणजे जिजाऊ गरोदर होते. जुन्नरच्या पायथ्याला एका नातेवाईकांकडे नेऊन ठेवलं होतं शहाजीराजे. लखोजी जाधव तर शहाजीराजांच्या मागे लागले होते. प्रचंड विरोध, प्रचंड दुश्मनी या 2 कुटुंबात, जाधव आणि भोसले. आणि लखोजी जाधवांना कळालं शहाजीराजे जुन्नर मध्ये, सगळ्या जुन्नरलाच वेळा लागला. दारात जाऊन उभे राहिले, म्हणले विश्वासराव कुठे शहाजी भोसला. विश्वासराव म्हणले ते इथं नाही. म्हणले पळून गेले का. जाधव भोसल्यावर अजून ती वेळ आली नाही, पळून लपून बसले असते. विश्वासरावांनी तलवार उपसली, जाधवांनी तलवार, एकमेकावर धावून जाणार. गरोदर असणारे जिजाऊ पुढे आले आणि म्हटले आबा किती दिवस शत्रुत्व. बापाचा हात हातात घेतला, जिजाऊंनी कपाळावर ठेवला आणि म्हणजे या शत्रुत्वासाठीच ना. आणि पुसा कपाळावरचं कुंकू आणि पुसून टाका, संपून टाका तुमचं शत्रुत्व. पुरीला जवळ घेतलं लखोजी जाधव. म्हटले पुरी असं बोलू नको. जसं तुझ्यामध्ये जाधवांचं रक्त आहे, माझं रक्त आहे, तसं माझ्यामध्ये सुद्धा आमच्या पुढीचा संस्कार आहे, जाधवांचं रक्त आहे. ते शत्रुत्व नाही संपणार. संपलं तर माझ्या मरणानंतर संपेल. पण एक सांगतो, तुझ्या कुंकवाला हात घालणार नाही. लखोजी जाधव त्या दिवशी थांबले. जिजाऊंना वरती गडावर नेऊन पोहोचवलं. मी हे का सांगतोय माहितीये तुम्हाला. इथल्या सगळ्या मुली आणि स्त्रिया तुम्ही ऐका 2 मिनिट तुमच्यासाठी. मी का सांगतो तुमच्या लक्षात. वरती नेऊन सोडलं गडावरती. गरोदर होत्या जिजाऊ. आणि जाताना लखोजी जाधव म्हटले पोरी तुझ्या नवऱ्यानं जरी बोलवलं नाही ना, तुला मूल झाल्यानंतर मला बोलव, मुलाचं तोंड बघायला मी नक्की येईन. काय प्रेम असतं मुलीचं आणि बापाचं लक्षात घ्या. घरात आई जर ओरडली ना मुलीला तर पुरीला फार काय वाटत नाही. तिला वाटतं चला आई काल पण बोलली. पण बाप थोडा ओरडू द्यावं. दिदे पोरगी दिवसभर रडत बसते आईच्या नावाने. पप्पा असं बोलले, पप्पा तसं बोलले, आई बघ ना मला राग. फार प्रेम असतो पुरीचा आणि बापाचा. बाप बघा स्वतःसाठी चप्पल घेत नाही, पण तुम्ही कॉलेजला जावं म्हणून शूज घेतो. तुमची फी भरण्यासाठी 1-1 रुपया बाजूला ठेवतो. लग्नामध्ये बाप तर असा तुरा काढून फेटा काढून फिरत असतो, मान अशी ताट असते. पण कन्यादान झालं ना, बाप अशी मान खाली घालतो. पुरीचा हात जावायच्या हातात येतो आणि सांगतो जावाय बापू तर हाताच्या फोडाप्रमाणे पोरगी जपली हो, सांभाळून घ्या तिला. दिवसभर डोळ्यातनं पाणी काढत नाही, पण तुमची गाडी एकदा वाटायला लागली आणि दिसेनाशी झाली ना, खांबाच्या आड येऊन बाप रडायला लागतो. पुरीवर फार प्रेम असतं बघा बापाचं. आणि ते पुरीचं आणि बापाचं प्रेम जिजाऊंचं आणि लखोजी जाधवांचं बघायला मिळालं. लखोजी जाधव तिथून निघून गेले आणि या लखोजी जाधवांना आणि त्यांच्या 3 मुलांना, राघोजी, अचलोजी, यशवंतराव, आणखी एक होता बहादूरजी, तो आईजवळ थांबला. सुलतानांनी वरती गडावर बोलून घेतलं. लखोजी जाधव आणि त्यांची 3 पोरं आली, मुजरा केला आणि सुलतान दरबारातून आत निघून गेला. आणि ठरल्याप्रमाणे मुकर्रब खान, मोती खान, फर्राद खान धावून आले, सपासप वार केले आणि लखोजी जाधव आणि ही 3 मुलं रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. आता एक स्त्री म्हणून, आई म्हणून, मुलगी म्हणून एक कल्पना करा, ही बातमी ज्यावेळेस जिजाऊंच्या कानावर गेली असेल की आपले 3 भाऊ आणि वडील कप्तानं रक्ताच्या थारोळ्यात पाडलं, मारलं त्यांना, काय विचार आला असेल जिजाऊंच्या मनात. शहाजीराजांचे चुलत भाऊ खेळोजी राजे पत्नी आंघोळीला गेली, उचलून नेलं शत्रूच्या सैन्यानं आंघोळीला गेलं. ही अवस्था होती महिलांची. आणि ही अवस्था पाहून जिजाऊ शिवाजीराजांना असं सांगू शकल्या असत्या, राजे औरंगजेबाच्या नादाला लागू नका, अफजल खान एवढा मोठा आहे, त्याच्या अजिबात नादाला लागू नका, आपण जहागिरी वाढवून घेऊ, औरंगजेबासोबत जुळून घेऊ, असं सांगू शकले असते जिजाऊ. पण आतापर्यंत आम्ही जे दुःख भोगलं, या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य स्त्रियांनी आणि महिलांनी आणि सर्वसामान्य माणसानं भोगलं, ते इतरांना भोगावं लागू नये. राजे तुम्हाला संशय उचलावी लागेल, इतरांचं जगणं सुंदर व्हावं याच्यासाठी वेळ प्रसंगी तुम्हाला तुमच्या कुटुंबावरती तुळशीपत्र ठेवावे लागतील. हा विचार जिजाऊंनी शिवरायांना दिला होता. हे मोठं स्वप्न जिजाऊ दाखवतात. लिंबू टिंबू पोरं गोळा केली, त्यांच्या हातात संशय दिला, रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन शपथ घेतली. शक्तीला महत्व होतं. शपथ घेतली आणि ती
पार करण्यासाठी, ती पाळण्यासाठी तानाजी बाजी प्रभू रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. बाजी प्रभूला माहित नव्हतं का राजेगडावर पोहोचेपर्यंत एवढा सगळा गनिम रोखणं अवघड आहे. बाजी प्रभू म्हणला, राजा तुम्ही व्हा पुढं, मी थांबतो इथंच. आणि छाती काढून उभा राहिला. तानाजीला माहित नव्हतं. लग्नात मिरवायचं सोडून तानाजी लढायला गेला, मृत्यूच्या थारोळ्यात कोसळला. शिवा नावी माहित नव्हतं. खोटा शिवाजी बनून आपण चाललोय, काही क्षणात ओळखले जाऊ आणि पकडल्यावर काय? शिवा नावी म्हणला असतं का आता पकडल्यावर कोर्टात जाऊ, सुप्रीम कोर्टात लढू, चांगला वकील देऊ, डंके की चोट पर, असं म्हणलं. शिवा नावी म्हटला, राजा तुम्ही व्हा पुढं, मी आहे. गेला लढायला. क्षणात ओळखला गेला की हा नाहीये. सपासप वार झाले आणि मरताना म्हटला, अरे जगताना शिवा नावी म्हणून जगलो, मरताना मात्र शिवाजी महाराज बनून जगलो. काय वेगळी होती माणसं. मिळत नाही. वाघासारखं जगता आलं पाहिजे, छाती काढून जगता आलं पाहिजे. कधी संकटाच्या समोर छाती काढून उभं राहता आलं पाहिजे, तर कधी संकटासमोर जाताना अगदी मिश्किलपणे डोळ्यात डोळे घालून हसता सुद्धा आलं पाहिजे. तुम्हाला ते महमूद माहिती आहे का? ते महमूदचे पिक्चर होते. ते महमूदच्या एका पिक्चर मध्ये त्याच्या छातीवर बंदूक ठेवली होती त्या एका गुंडानं आणि त्याला विचारलं, बोल तरी आखरी ख्वाहिश क्या. आता केवढं संकट आहे हो. छातीवर बंदूक ठेवून विचारलं, बोल तेरी आखरी ख्वाहिश क्या है. महमूद म्हटलं, आखरी ख्वाहिश तेरी बंदूक मुझे दे दे. कसलं भन्नाट असं कधीतरी मिश्किलपणे सुद्धा जगता आलं पाहिजे. मला वाटतं या गोड आयुष्याचा आनंद घ्या. आणि माझे सगळे इथे जे पालक आहेत त्यांना शेवटच्या 2 मिनिटात सांगतो, आपल्या पोरांना मोठी स्वप्न दाखवा. पोरींना असं लाल दिव्याच्या गाडीत आलात ना, ते कलेक्टर बनून 10 रुपयाला पण शिपाई असतं. आणि ही सिस्टीम जर बदलायची असेल तर तिथं पोहोचावं लागेल. इफ यू वॉन्ट टू चेंज द सिस्टीम, फर्स्ट यू हॅव टू रीच देअर अँड देन यू कॅन चेंज इट. मोठी स्वप्न बघू, उद्योगात येऊ, व्यापारात येऊ, व्यवसायात येऊ. भारत जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे, पण आपल्यालाच कळलं नाही की ही बाजारपेठ आहे. आपण नोकरीच्याच मागं. ह्याच्या पाया पड, त्याची चिठ्ठी आण, मार्केट कमिटीला तर लागलं पाहिजे, पतसंस्थेत तर चिटकलं पाहिजे. 10-10 लाख रुपये भरून 7,000 लोक कशी काम करतात, कोणता हिशोब, कोणतं गणित शिकलेत कोणास. स्वाभिमानी व्हा. उद्योगात या, व्यवसायात या, व्यापारात या. आपल्या बापाला पिकवता येतं, आपल्याला विकता आलं पाहिजे. खणखणीत नाणं बाजारात विकता आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी अपेक्षित असणारी कौशल्य आत्मसात करा. तुम्हाला ते आर्चिस नावाची गिफ्ट गॅलरी माहितीये का? तुम्हाला नाही माहित तर कोणाला माहित असणार. सगळे ग्रीटिंग सगळं मिळतं ते. तुम्हाला कधी आयुष्यात तरी काका वाटलं होतं का की नुसतं गिफ्टचं दुकान असेल? याच्या आधी गिफ्ट द्यायची पद्धत काय होती आपल्याकडं? हीच साडी तिच्या लग्नात, तीच साडी तिच्या लग्नात. फिरून फिरून आपल्याकडे आलं होतं, ही मीच दिलती. 2 वर्षानं परत आपल्याकडे. ही गिफ्टची पद्धत होती. मॅडम 4 इंचाच्या ग्रीटिंग पासून 10-12 फुटाच्या टेडी बिअर पर्यंत आणि सगळ्या डेटचे सगळे ग्रीटिंग कार्ड आर्चिस मध्ये मिळतात. जगभरामध्ये शेकडो काउंटर आहेत आणि कोट्यवधी रुपयांची उलाढाल. वेगळा विचार करावा लागेल, बाजारात यावं लागेल. काय लोकांना लागतं? जेजुरीला गेलतो काल परवा. तुमच्यासारखी पोरपोरी जेजुरी गडाचे फोटो काढत होते. म्हणलं फोटो काढून काय करतात? म्हणजे दादा किती दिवस बॅनर लावायचे? चलो दुबई, चलो सिंगापूर. म्हटलं मग? म्हणजे आम्ही दुबईत बॅनर लावणार आहे, चलो जेजुरी. दुबईतली लोक जेजुरीला आणायची, खालून वर गाडावर पाय पाय घेऊन जायचं. म्हणजे आणि एकदा का ते घामाघूम झाले मग त्यांना लेक्चर द्यायचं, किती कॅलरीज बर्न झाल्या. आणि रात्री म्हणले 2-2 हजार रुपये तिकीट काढून त्यांना जागरण गोंधळ ऐकायला होतो. काय होतं दुबईमध्ये? 84-85 पर्यंत दुबईत फक्त तेलाचे पैसे होते, पण प्रॉपर युटिलायझेशन ऑफ द रिसोर्सेस. आज जगातला सगळ्यात बिझिएस्ट एअरपोर्ट दुबई आहे, जगातला सगळ्यात प्रॉफिएस्ट मॉल दुबई आहे. काय नव्हतं, कृत्रिम बुर्ज खलिफा तयार केलंय, 250 मजले घेऊन जाते, काही सेकंदात खाली घेऊन येते. 10,000 रुपये तिकीट काढावं. आमच्याकडे गड आहे, किल्ले, निसर्ग आहे. जगातली माणसं आमच्याकडे आली पाहिजे. पर्यटन वगैरे वेगवेगळ्या विषयातून आम्ही पुढे गेलं पाहिजे. ही दृष्टी आम्ही का आत्मसात करू शकलो नाही? उद्योगात या, व्यवसायात या, व्यापारात या. मला वाटतं की स्वप्न आपण आपल्या पोरांना दाखवली पाहिजे.
आमच्याकडे एक बाग आहे, त्या बागेमध्ये 1 क्लर्कची जागा भरायची आणि एका क्लर्कच्या जागेसाठी 1000 पोरांनी ऍप्लिकेशन केलं. आता ज्याला अपॉइंटमेंट लेटर साईन करून मिळणार ना, त्याच वेळेस ते बागेतला शिपाई पळत आला, मुलाला नोकरीच देऊ नका. बागेतलं गोरीला मेले, गोरीलाच नाही तर लोक बागेत कशी येणार, लोक बागेत नाही आली तर याचा पगार करायचा कशातनं, काही करा पण याला नोकरी देऊ नका. ते स्वाभिमान शून्य पिढी जन्माला घातली, ज्यांचा त्यांच्या ज्ञानावर विश्वास नाही, ज्यांचा त्यांच्या मनगटावर विश्वास नाही, त्यांना खात्रीच नाही की ही नोकरी गेली तर दुसरी मिळेल. काका, नॉस्कॉम कमिटीचा रिपोर्ट आहे, इन फ्युचर 75% इंजिनियर्स विल बी परमनंटली अनएम्प्लॉयड, 90% प्लेन ग्रॅज्युएट्स विल बी परमनंटली अनएम्प्लॉयड. मराठीतनं ग्रॅज्युएट झालेल्या पोराला मराठीत बोलता येत नाही, हिंदीत ग्रॅज्युएट झालेल्या पोराला हिंदी लिहिता येत नाही आणि इंग्रजीत ग्रॅज्युएट झालेल्यांविषयी न बोललेलं बरं. ते ओळखूच येतात पोरं, कोण कॉमर्स आहे, कोण आर्ट्स आहे, कोण सायन्स आहे. असं चष्मा विष्मा घालून इन बिन करून आलं का समजायचं, आणि असं पावलं मोजत मोजत हिशोब करत आलं का समजायचं, आणि असं वही बी फिरवीत शिट्टी वाजत आलं, ठरवून घेतलंय आमचा. विश्वासच नाही. त्या पोराला सांगितलं, बाबा गोरीला मेलंय, तुला नाही नोकरी मिळणार. त्यानं पायच पकडले मॅनेजरशी. म्हणला पडेल ते काम करत, तोंडात आलेला घास काढू नका. बागेतला मॅनेजर म्हणला पाय सोड, नोकरी क्लर्कची देतो, फॅसिलिटीज क्लर्कच्या देतो, पण जोपर्यंत बागेत गोरीला येत नाही तोपर्यंत काम मात्र गोरीलाचं करावं. आणि त्याला पगार आहे ना, आणि मग गोरीला तर गोरीला रोज यायचा, गोरीलाचे कपडे घालायचा आणि पिंजऱ्यात जाऊन उभा राहायचा. लोक यायची, शेंगा बिंगा खायला घालायची. मला मजा आहे, पगार पण चालू आहे, डेली अलाउन्स पण सुरू आहे. आणि एक दिवशी तुमच्यासारख्या पोरापोरींची ट्रिप आली आणि जोर जोरात उड्या मारायला, आणि उड्या मारता मारता चुकून वाघाच्या पिंजऱ्यात जाऊन पडला. आता वाघाच्या पिंजऱ्यात पडल्यावर म्हणला नोकरी गेली तरी चालती, जीव वाचला पाहिजे ना. जीव वाचावा म्हणून हा जोर जोरात ओरडायला लागला. याच्या आवाजानं झोपलेला वाघ जागा झाला, चवताळून याच्या अंगावर धावून आला आणि हातावर हात ठेवून म्हणला ओरडू नको, नाही तर दोघांची नोकरी. नंतर कळलं गोरिलाच्या भूमिकेत बीएससी झालेलं होतं, वाघाच्या भूमिकेत एमएससी झालं. शिक्षणातनं जर आम्ही स्वाभिमानी होणार नसेल, शिक्षण जर आम्हाला आमच्या जगण्यातला आत्मविश्वास देणार नसेल, तर मग आम्ही काय शिकतो. महात्मा फुले म्हणायचे, अशिक्षितपणाचा टप्पा ओलांडून आपल्याला शिक्षित व्हायचं, शिक्षितपणाचा टप्पा ओलांडून आपल्याला सुशिक्षित व्हायचं, आपल्याला सुसंस्कृत, आपल्याला सृजनशील व्हायचंय. हे शिक्षण आम्हाला आत्मविश्वास द्यायला हवा. दुर्दैवानं तो आत्मविश्वास आम्ही कमवू शकत नाही. मला एक सांगा, जंगलाचा राजा कोण आहे पोरींनो? कोण आहे? सिंह. आणि जंगलात सगळ्यात ताकदवर प्राणी कोणता आहे? अशी लात मारली तर झाड पाडून टाकेल, हत्ती. आणि जंगलात सगळ्यात उंच प्राणी कोण आहे? आणि जंगलात सगळ्यात धावतो कोण फास्ट? आणि जंगलामध्ये गातो कोण छान? आणि नाचतो कोण छान पाऊस पडला? आणि चतुर कोण आहे सगळ्यात? बरं सांगा, ते सिंह कोल्हे इतकं चतुर आहे का? हत्ती इतकी ताकद आहे का? जिराफ इतकं उंच आहे का? चित्त्यासारखं पळतंय का? कोकिळेसारखं गातंय का? आणि मोरासारखं नाचता येतंय का? आणि मग जंगलाचा राजा कुणी केलं होतं? आणि काय कारण त्याला जंगलाचा राजा करायचं? एकच कारण, कमालीचा आत्मविश्वास. असं उठून बसलं ना, असं मान झटकतंय. आणि असं सिंह चालायला लागला ना जंगलात, कोणता पण प्राणी आडवा येऊ दे, त्याच्या असं डोळ्या हत्ती बाजूला म्हणून तो शिकार करायला. जंगलातल्या कोणत्याही प्राण्याची शिकार करायचा आत्मविश्वास हत्ती बाळगते सिंह, म्हणून ते जंगलाचा राजा. आपल्यामध्ये तो कमालीचा आत्मविश्वास असला पाहिजे. मानेवरती तलवार घेऊन विचारलं दत्ताजी शिंदेला, क्यों पटेल और लढोगे? आणि दत्ताजी शिंदे म्हटला, क्यों नाही, बचेंगे तो और भी लढेंगे. काय जगणे, हा आत्मविश्वास असेल, वाचलो ना लढू. शेवटचे आता 2 मिनिटं. तह झाला आणि तहामध्ये एक किल्ला द्यावा लागला. आणि औरंगजेबाला भेटायला जाताना संभाजीराजांना घेऊन जावं लागलं. आणि तिथं गेल्यानंतर औरंगजेबाला हत्ती भेट दिला संभाजीराजांना. आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हटला, शंभूराजे आप इतने छोटे हो और हाथी इतना बड़ा है, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? एवढा संभाजी राजा पुढे आला आणि म्हटला, ये तो जानवर है, बैठ कर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे.
लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए वो तो अभी महाराष्ट्र में, उन्हें आप आगरा कैसे ले आओगे? एवढ्या वेळाचा संभाजी राजा पण माहित होता, आता तहात दिले, गेल्यावर घेऊ की परत एके. लढणं काय असतं, पेटून उठणं काय असतं ना, ते महाराष्ट्राच्या मातीकडनं जगाने शिकावं. म्हणून आपल्या पोरांना लढण्याची जगण्याची उर्मी आपल्याला देता येईल का? त्यासाठी त्यांना शिवाजीराजे, संभाजीराजे, ज्ञानोबा, तुकोबा आम्हाला समजावून सांगता येतील का? मी काकांचे आभार मानतो की त्यांनी इथं पोरांना गोळा केलं. आल्याबरोबर प्रत्येक जण फोन केला ना, प्रत्येक स्वयंसेवक म्हणायचा रामकृष्ण आहे. अहो या पिढीला तुमच्यामुळे रामकृष्ण कळाले. काका खेड्यात अजून बऱ्याच शहरात एक तर आजी आजोबाच नाही, आणि जे आहेत त्यातल्या निम्म्याला रामकृष्ण आठवत नाही. नातू जर म्हणला ना बाबा बाबा गोष्ट सांगा, आज त्याला गोष्ट सांगताय. एक होता राजा, त्याच्या 2 राण्या, एक आवडती एक नावडती. आता आज्यानं असं सांगितलं ते तेच करते कॉलेजला गेल्यावर. एक राजा 2 राण्या म्हणते, एक आवडती एक नाव. आपण काय पेरायचं ठरवलं? गहू पेरून ज्वारी उगवते का? आपण जे पेरणार आहोत ते उगवणार आहोत. म्हणून या लेकरांच्या बाबतीमध्ये काकांनी जी पेरण धरली, निश्चित त्यातून खूप चांगलं उगवेल आणि तेच या भारताला घडवेल अशी अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो. सगळ्यांची परिस्थिती गरिबीची आहे किंवा सगळ्यांची श्रीमंत आहे असं नाही. आपल्यापैकी प्रत्येकाची परिस्थिती वेगवेगळी असते. पण ज्यांची परिस्थिती गरिबीची आहे, थोडीशी नाजूक आहे, त्यांच्यासाठी 1 मिनिट सांगून मी थांबेल. अजिबात रडत बसू नका. स्वतःला सांगून टाका, आम्ही जन्माला गरिबीत आलो, आम्ही मरणार गरिबीत नाही, पण न रडता आम्ही आहे त्या क्षणांचा आनंद घेणार आहोत, हे मात्र आपण स्वतःला ठणकून सांगितलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद आपल्याला घेता आला पाहिजे. माझे वडील शिक्षक आणि केडगावला आम्ही आमचं घर होतं. अख्ख्या कॉलनीत पूर्वीनो सगळ्यांची घर स्लॅबची होती, फक्त आमचं एकट्याच घर पत्र्याचं होतं. आम्ही आमच्या आईला म्हणायचो, आई सगळ्यांची घर स्लॅबची ना आपलंच पत्र्याचं का? ती म्हणायची तुझे वडील शिक्षक आहेत म्हणून घर पत्र्याचं. म्हणलं शासनाचा जी आर आहे का शिक्षकांनी स्लॅबची घरं बांधायची नाही? ती म्हणायची कार्ट्या नशिबान आहे पत्र्याच्या घरात जन्माला. म्हटलं का? त्याची बघ घर गरम व्हायला लागलं का तुला कळतं? उन्हाळा सुरू झाला. घर गळायला लागलं का तुला कळतं? पावसाळा सुरू झाला. शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळाही कळत नाही, पावसाळाही कळत नाही. खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असलं मॉडेल उभं केलं. काय मजा होती. एक चॉकलेट आणायची माझी वडील. तुम्हाला माहिती आहे रावळगाव नावाचं चॉकलेट यायचं, ट्रान्सपरंट पेपर मध्ये असायचं. वडील ते चॉकलेट आणायचे, माझ्या बहिणीच्या हातात एकच आणायची आणि तिच्याकडे द्यायची. तिला म्हणायचे कावेरी गणेशाने तू अर्धा अर्धा करून. ताई चॉकलेटचे 2 भाग करायचे, एक मोठा आणि एक. ताई चॉकलेटचा मोठा भाग मला द्यायची आणि छोटा स्वतःला ठेवायची. चॉकलेट छोटं होतं पण आभाळावर संस्कार करून गेले. मोठ्या लोकांनी मोठ्या गोष्टी मोठ्या मनानं छोट्या लोकांना द्यायच्या असतात आणि जगात हे फक्त पोरांनो बहीण करू शकत्या. म्हणून बहिणीचा सन्मान करा, आपल्याही आणि इतरांच्या. आपण आपल्या बहिणीचा जितका सन्मान करतो ना, तितका जर इतरांच्या बहिणीचा केला तर कोणत्या बहिणीसाठी मोर्चे काढावे लागणार नाहीत, कॅन्डल मार्च काढावे लागणार नाहीत. ज्ञानोबा ताटी लावून बसले होते. योगियांचा योगी, ज्ञानियांचा ज्ञानी. कुणी सांगावं त्यांना ताटी उघडा? एवढी एवढीशी मुक्ताई पुढे गेली, म्हटली चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. एवढं सामर्थ्य या मुलींमध्ये, म्हणून त्यांचा सन्मान ठेवा. लवंगी फटाकड्याचा जर पुढे आणला ना वडिलांनी, अख्खी लढ कधी एक खटी वाजवली. एक एक फटाका सुट्टा करून वाजवण्यातली मजा काय असते ती जवळून अनुभवली. काका आम्ही पुण्यात शिकायला आलो, आमची आई नगरहून डबा पाठवत होती जेवणाचा. सकाळी 9:30 वाजता जेवणाचा डबा पुण्यातल्या एसटी स्टँडला असायचा. 9:30 वाजता जर पुण्यात एसटी स्टँडला डबा येत होता तर नगरवरून 6च्या गाडीने दिला असेल. 6च्या गाडीने जर आईने डबा दिला असेल तर आई 4 वाजता 5 वाजता उठली असेल, तिच्या हातानं पीठ मळलं असेल, भाकर थापली असेल. 2 वर्ष चतकोर सुद्धा भाकर कधी फेकून दिली नाही. आई आपल्यासाठी सकाळी उठून डबा तयार करते. बरं डबे कशात असायचे? फडक्यात असायचे आणि फडक्यात चिठ्ठी असायची, पोरांनो डबे खा, फडके जपून ठेवा.
आम्ही फडके जपून ठेवायचे. शनिवारच्या गाडीने फडके जायचे, सोमवारी परत त्या फडक्यात डबे यायचे. साधनं नव्हती पण जगणं सुंदर होतं. आता टिफिन महागडे, त्याच्यात असते मॅगी, नूडल्स, कुरकुरे, पेस्ट्रीज, बिस्किट्स, विकत आणलेले प्रोडक्ट असतात. आणि अजून जर पगार वाढले ना, बायका 100ची नोट टाकून देणार डब्यात, तिकडंच जाण काय खायचंय ते. निवळ साधनांनी जगणं समृद्ध होत नाही. ते होण्यासाठी अंतर्मनाची प्रेरणा लागते. ती प्रेरणा आपल्या सगळ्यांना मिळो अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. मस्त राहा, हसत राहा. त्या एक पुस्तक लिहिलं सुख नावाचं, त्याच्यावर एक पहिलं वाक्य लिहिलं होतं, नो वन्स मोर, नो रिटेक फॉर एनी मोमेंट, सो कीप स्माइलिंग. आयुष्याच्या चित्रपटाला रिटेक नाही, आयुष्याच्या गाण्याला वन्स मोर नाही. तुम्हाला वाटलं आता भूक लागली, भाषण पुढे ढकलावं, ढकलता येणार. घरी गेल्यावर वाटलं परत ऐकावं, परत ऐकता येणार नाही. आयुष्याचा कोणताही क्षण पुढे ढकलता येत नाही आणि आयुष्याचा कोणताही क्षण रिव्हर्स करून बघता येत नाही. म्हणून जे क्षण तुमच्या आयुष्यात आहेत ते जगून घ्या, मस्त जगा. याच शुभेच्छा या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. आदरणीय काकांना मनापासून वंदन करतो. आपण मला बोलवलं, या सगळ्या लेकरांशी संवाद साधायची संधी दिली, त्याबद्दल आपले आभार मानतो. नो वन्स मोर, नो रिजेक्ट फॉर एनी मोमेंट. सो प्लीज 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 डिअर फ्रेंड्स, कीप स्माइलिंग. थँक्स लॉट.